नमस्कार, मी नीलाक्षी आणि तुम्ही पाहतात एशिया भूमी. मंडळी, आज बँकॉकमधील एका पार्कमध्ये आले आणि समोरच पानोपानी भरलेलं हे सुंदर फुलझाड दिसलं. तुम्हाला या फुलझाडाचं नाव माहिती आहे का? मुसंडा असं या फुलझाडाचं नाव आहे. तर आपल्या बागेत सुद्धा कुंडीमध्ये लावलेलं हे सुंदर फुलझाड असावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पार्कमधलं हे जे झाड आहे ह्याला पीच रंगाची किती सुंदर फुले आलेली आहेत बघा. पण ह्याचबरोबर ना आपल्याला लाल रंग, पिवळा रंग, सफेद रंग अशा वेगवेगळ्या व्हरायटीसुद्धा पाहायला मिळतात. तर हे जमिनीत लावलेलं जे झाड आहे ना त्याची उंची 12 फूट इतकं उंच हे वाढू शकतं. पण आपण कुंडीमध्ये सुद्धा इझिली हे झाड लावू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे, ह्या झाडाला अशी भरभरून फुलं येण्यासाठी ना भरपूर 4 ते 5 तासाचं रोज ह्याला ऊन मिळालं पाहिजे. जर ऊन कमी मिळालं तर मात्र फुलं कमी येतात. आता हे झाड बघा, हे मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये लावलेलं आहे, त्यामुळे त्याला तेवढी फुलं अशी आलेली नाही आहेत. संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आता स्ट्रीट लाईट लागलेले आहेत आणि त्या उजेडामध्ये आता आपण हे झाड पाहतो आहोत. तर मंडळी, आपण पाहूया की माती तयार करताना म्हणजे जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा माती तयार करताना काय काळजी घ्यायची. तर माती तयार करताना एक भाग गार्डन सॉईल, त्यानंतर एक भाग कंपोस्ट, मग त्यामध्ये वर्मी कंपोस्ट घेऊ शकता किंवा लीफ कंपोस्ट घेऊ शकतो किंवा मग आपण जे फळं आणि भाज्यांच्या सालीपासून घरी कंपोस्ट तयार करतो त्याचा वापर करायचा. आणि एक भाग रिव्हर सँड म्हणजे वाळू जी आहे त्याचा वापर करायचा. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण माती तयार करतो तेव्हा त्या पाण्याचा जो निचरा आहे तो व्यवस्थित होतो आणि झाडाची वाढ सुद्धा छान होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजच्या रोज ह्या कुंडीमध्ये लावल्यानंतर या झाडाला पाणी द्यायचं. माती ओलसर राहील, दमट राहील याची काळजी घ्यायची. जर जमिनीत असेल तर आठवड्यातून 3दा वगैरे पाणी दिलं तरी चालतं, पण कुंडीमध्ये मात्र रोजच्या रोज पाणी द्यायचं. या झाडाच्या पानांचा जो स्पर्श आहे ना तो इतका छान मखमली असतो. तर खूप सुंदर पानं आणि तितकीच सुंदर फुलं असणारं असे छान फुलझाड आहे. वर्षाच्या 12 महिन्यांपैकी 8 महिने हे जे फुलझाड आहे ते असं छान बहरलेलं असतं. आता मी 8 महिने असं का म्हटलं ते नीट समजून घ्या. तर जसं ना थंडी येते तसे हे जे झाड आहे ते डॉर्मन्सीमध्ये जातं. म्हणजे पूर्ण पानं जी आहेत ती गळायला लागतात आणि त्यावेळेस आपण काय करायचं की फक्त नियमित पाणी देत राहायचं, बाकी कुठलंही खत वगैरे द्यायचं नाही. जसं आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा जर आपल्याला कोणी जेवायला दिलं तर चालेल का? तर तसंच आहे, जेव्हा हे झाड डॉर्मन्सीमध्ये जातं तेव्हा कुठलंही खत द्यायचं नाही, फक्त नियमित पाणी देत राहायचं. मग जानेवारीच्या शेवटी किंवा मग फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ह्याचं प्रुनिंग करून घ्यायचं आणि मग छान फुटवे येतात आणि मग हे छान बहरतं. तसं पाहायला गेलं तर हे जे फुलझाड आहे ते काही हेवी फीडर नाही, म्हणजे खूप याला खत दिलं पाहिजे वगैरे असं अजिबात नाही. पण तरीसुद्धा आपण जसं इतर झाडांना असं 1 मूठ वर्मी कंपोस्ट देतो तसं आपण फेब्रुवारीच्या नंतर ह्याला देत राहिलं तरी चालतं. किंवा आपण जे लीफ कंपोस्ट किंवा घरी जे कंपोस्ट तयार करतो ते दिलं तरी चालतं. आता महत्त्वाचं म्हणजे प्रपोगेशन कसं करायचं. तर जसं आपण जास्वंदीची वगैरे कटिंग लावतो ना त्याचप्रमाणे ही सुद्धा कटिंग लावायची. फक्त लावताना काय करायचं की 1-2 नोड आहेत ना, 2 ते 3 नोड असले पाहिजेत, ते पाहून आणि कटिंग लावा. आणि आता तर पावसाळा आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या कोणाकडे किंवा एखाद्या पार्कमध्ये हे झाड दिसलं तर नक्की कटिंग आणून लावा. समजा कटिंग यशस्वी नाही झाली तर एअर लेयरिंग मेथडनी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला हे फुलझाड जर आवडलं असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.